मित्रांनो, आपण अशा केसबद्दल बोलणार आहोत की पत्नी 1,38,000 प्रत्येक महिन्याला कमवत आहे आणि तरीही पत्नीनं स्वतःच्या मुलाला आणि स्वतःला पोटगी मिळावी म्हणून न्यायालयामध्ये केस दाखल केली. आपल्याला बरीचशी अशी प्रकरणं माहीत आहेत की ज्यामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने असे न्यायनिर्णय दिलेले आहेत की जर का पत्नी जरी थोडीफार कमवती असली पतीच्या तुलनेमध्ये, तरी सुद्धा जे पती आहेत त्यांनी भरणपोषण जबाबदारी स्वीकारून पोटगी दिली पाहिजे, असे सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय आहेत. परंतु या निर्णयामध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण असा न्यायनिर्णय दिलेला आहे आणि त्या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयाबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. नमस्कार, मी आपला वकील मित्र ॲडव्होकेट कैलास नाईक. कायद्याचं म्हणजेच तुमच्या फायद्याचं बोलूया. तर मित्रांनो, या केसची हकीकत काय होती आणि या केसमध्ये माननीय मुंबई उच्च न्यायालयाने काय महत्त्वाचा